चोरांची पण दिवाळी असते. हो, अशाच एका चोरांच्या फॅमिलीत तुम्हाला घेऊन जातोय. तर सादर करायला येतात किशोरी कुबल मुदूर मुंबई आणि नितीन भंडारी पुणे. वा वा. नमस्कार. किती ग बाई मी हुशार, किती ग बाई मी हुशार. नमस्कार, मी मिसेस चोरगे. पण एक सांगू का, या लग्नाच्या वेळेला बायकांची हुशारी कुठे जाते ना काय कळणार नाही मका. आता माझो नवरो खानदानी चोर म्हणून याच्याशी लग्न केलंय, पण या हुशारीच्या आणि चोरीच्या बाबतीत एकदम माठ निघालो. सागर करंडेचो एक पण गुण नाही त्याच्यात. सागर करंडे काय चोर आहे का? तसा नाही हो. हा सागर करंडे कसो ऐनवेळी ऍडिशन घेता, पण माझो नवरो तसं नाही. हा त्याका जेवढा सांगूचा तेवढाच आणता. आता त्या दिवशी बाजारातून 4 लिंबू आणूक सांगले, तर मेल्यान फक्त 4च लिंबू आणल्यान. आता याच्या जागी कोण दुसरा चोर असतो तर त्याने कसा कढीपत्ता कोथिंबीर भाजी सगळं आणलं असता. येऊन देत तर खरं चांगलं बदड बदड बदडतालयच. बघा तुम्ही. अरे इलास इलास नाही, नितीन चोरगे. अहो इलास म्हणजे आलात का? मला हार्टचा जरा त्रास आहे हो. मोठ्या आवाजानं मला जरा धडधडल्यासारखं होतंय. हे असले जातीवंत चोरात शोभतात का हे आजार? सांगा बघा. त्या दिवशी अर्ध्या रात्री एका घरात चोरी करायला शिरलो आणि बघतो तर काय, डॉक्टर साहेबांचं घर. अर्ध्या रात्री त्यांना चाकू दाखवून सगळा बॉडी चेकअप करून घेतला. आता काय करू या माणसाचा सांगा. मी काय म्हणतो, चोरी करण्यापेक्षा दुसरं एखादं काम करतो. भिकाऱ्याला ओकार्या. काय हो, दुसरं काय काम सुचलं नाही काय तुमका? मी सांगते चोरी सोडायची नाही, कळला काय? माझ्या पद्धतीने मी करतोय ना चोऱ्या. काय करताय? दिवाळीचं फराळ चोरूक सांगलेलं आहे तुमका. काय केलंस त्याचा? अगं मग आणल्या ना चकल्या चोरून, कुठून? त्या श्रेया बुगड्याच्या घरातून. अरे देवा, चोराच्याच घरात चोरी केलास काय? म्हणजे अहो ती श्रेया बुगडे हा ना, तिच्या आईकडून चोरून फराळ आणता आणि नवऱ्याक सांगता काय तिनं केलं म्हणून. कळलं काय तुमका? खरं सांगतेस का काय? तुमका आकाश कंदील आणि लाईटिंग चोरून आणूक सांगलेलंय. काय झालं त्याचा? अगं कशाला आणायचं आकाश कंदील आणि लाइटिंग? मागच्या वेळेला चोरून आणला तर आत घरात लावायला लागली लाइटिंग आणि आकाश कंदील. आणि फटाक्यांचं लक्षात आहे ना, मागच्या दिवाळीत डॉक्टर साहेब आम्ही फटाके आमच्या घरातच उडवले. बाहेर उडवले असते तर जे जे चोरले त्यानं आम्हाला फोडलं नसतं का? म्हणजे चोराने दिवाळी साजरी करायची नाही काय? वा रे वा. अहो मागल्या वेळेला चोरी करू यो माणूस पायपावरून 3ऱ्या मजल्यावर चढलो आणि खाली वाकून बघता पडलो ना मेलो. ज्याच्या घरी चोरी करू गेलेलो त्यानेच एका हॉस्पिटलात ऍडमिट केल्या. उंचीवरनं बघितल्यावर मला जरा चक्कर आल्यासारखं होतंय हो, त्यामुळं पडलो. सगळ्या घराण्याचं नाव मातीत मिळवले याने. अहो जरा आपल्या आईशीकडे बघा. म्हातारी काय चोरी करता? काय कला हा तिच्या हातात. अहो वस्तूक सुद्धा कळणार नाही इकडून तिकडे कधी गेला ती. कळला काय? मग आई कोणाची आहे? कळला. आणि जेल मध्ये बसलेल्या तुमच्या बापाक काय वाटताला? हा पोरगो एवढं घोड्यासारखं वाढलो मोठो झालो हा, तरी पण शाळेतल्या पोरांचो खोड रबण पण चोरू केला नाही. म्हणून तर तो जेल मध्ये बसलाय ना. तुमच्या
तुमच्यामुळंच. तो म्हणता एवढं घोड्यासारखं पोरगो पण 4 घरात पण जाऊन काही चोरी करणार नाही. मी काय म्हणतो चोरी सोडूनच देतो आता. 4 पिढ्यांचा अनुभव एकत्र करून आणि वापरून चोरी करायचे 1001 प्रयोग नावाचं पुस्तक छापणार आहे मी. नवीन येणाऱ्या चोरांसाठी मार्गदर्शन करणार आहे मी. आपण घराच्या बाहेर बोर्ड लावू, येथे चोरी करण्यास शिकवले जाईल चोरांना. आयुष्यभरचा करूक जमला नाही क्लास करतालेत. पण बघा यांचा हो ते MPSC वाले क्लास घेतात ना, ते कुठे MPSC पास झालेले असतात. हे असंच असतं ग. होय हो, खरा हा. काय हो तुमका मी त्या सावतीकडे हात तसो कंदील आणूक सांगलाय. काय झालं त्याचा? अगं आणलाय ना कंदील. कुठे? आणलाय दे इकडं पिशवी. हे बघ त्याच्यामध्ये लाईट पण लागते. पण याच्यातून आवाज कुठून येतोय? यातून आवाज येणार नाही. त्या पोलिसाच्या गाडीचा दिवा चोरून आणलास तुम्ही. अरे बापरे, अरे, माझ्या पोलिसांचा दिवा दिवा. पोलीस दिलेत बाहेर. अरे बापरे, पळा, पोलीस पळा. जातो. पोलीस. अरे झाला ऍक्ट संपला तरी चालू आहे. नाही त्यांनी जवळजवळ अख्खं स्किटवर अभ्यंग स्नान केलंय साबण लावून. एकाच हात गोरा होईल आता. वा पण फार मजा आली. पण तुमच्या चेहऱ्यात फार गंमत आहे. फारच गमतीदार चेहरा. म्हणजे ऑडिशनला पण मी ते म्हणालो होतो की तुमच्या चेहऱ्यातच एक वेगळी गंमत आहे. म्हणजे वाक्य, डायलॉग, पंच, त्या पंचचं टायमिंग एका बाजूला सगळं वेगळंच राहतं. आणि तुम्ही तुमचा एक वेगळा विनोद सादर करत असता आणि तो बघण्याची मजा खरंच येते आम्हाला नक्कीच. आणि किशोरीजी तुम्ही काय ठसकेबाज आज. एक बायको उभी केलीत, चोराची बायको. थँक्यू सर. इतके फटके दिले तुम्ही त्यांना. असं घरी द्यायला मिळत नाही ना म्हणून इथे. मस्त झाला तुमचा ऍक्ट. आणि आता बघूयात कष्टाचं फळ तुम्हाला काय मिळतंय. दोघांनाही वेगवेगळं मिळणार आहे. आणि मग हे कुणाला? किशोरीजी यांना 10 म्हणजे हापूस. आणि तुम्ही चोर जे महाशय आहेत त्यांना किती देऊ? मला तुम्ही खूपच आवडला सर. पर्सनली मला भयंकरच आवडले तुम्ही. वा वा. किशोरीजी तुमचा ऍक्ट मला खूप आवडला. या ऍक्ट साठी मात्र तुम्हाला देणार आहे हापूस. खूप छान. चोर महाशय सफरचंद मस्त केलं. छान. पण आता तुम्हाला तर 10 मिळाले. याचा अर्थ काय करायचं आता? काय आता? मला उठावं लागणार. नाही किशोरी काकू घेऊन बसणार मांडीवर. Yes. ओहो